सर कालपासून आरोपी सापडत नाहीत, त्याच्यामुळे हे सगळं तणाव वाढतोय. पोलिसांचाही मोठा शहरात बंदोबस्त आहे सकाळपासून. आणि यामध्येच सत्ताधारी 2 आमदार आहेत, जे संग्राम जगताप आणि पडळकर, जे ठाम आहेत की आम्ही जन आक्रोश मोर्चा काढणार. मुस्लिम समाजाने तुम्हाला निवेदन दिले. परिस्थिती काय, आरोपी का सापडत नाहीत? जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्या टीम फील्डमध्ये कार्यरत आहे. ते एका गाडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले आहे त्याचा आम्ही फॉलोअपमध्ये आहात. तकनिकी लीड्स आमच्याकडे आहात आणि त्याला सापडण्यासाठी जेवढा वेळ आता लागत आहे त्याला कसा 100% अजून चांगला गुणवत्तापूर्वक तपास करून आणि त्याचा सापळा रचून त्यांना घेऊ ताब्यात, त्यासाठी आमची टीम लागली आहे. आता तुम्ही जे प्रश्न उत्पन्न केला आहे की अशा प्रकारचं जनाक्रोशाच्या बाबत जे काही ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे, त्यासाठी मी अगोदरही सांगितलेलं आहे की आमच्या सर्व समाज प्रतिनिधीशी बोलणं झालेलं आहे की आपण आमचं सहकार्य करा आणि जे पोलीस आहे ते योग्य पद्धतीने तपासाचा चालू आहे. लवकर ते लवकर जे आहे हे लोक आपल्याला सापडणार आणि कायदेशीर त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि असे प्रकारचं सहकार्य आम्हाला भेटत आहे. तुम्ही त्यांच्या कुटुंबियांनी तुमची आत्ता भेट घेतली, तुम्ही चर्चा, त्यांची काय मागणी आहे सगळं तणावग्रस्त परिस्थितीत? आता कुटुंबियाचे लोकांचे जबाब आम्ही घेतले आहे. तपासामध्ये त्यांनी जे आम्हाला माहिती द्यायची होती ते माहिती दिली आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहे तपासाबाबत ते त्यांना आम्ही माहिती सुद्धा दिलेली आहे. त्याच्याबरोबर आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. मोर्चाला परवानगी दिली आहे का नाकारली आहे? आणि कारण जे आताही आपल्याला सांगितलं नाही, तुम्ही परवानगी दिली आहे का नाही? कारण 4 वाजता मोर्चा निघणार नाही तर त्यासाठी तर मी जे 2दा तीच गोष्टी आपल्याला सांगितलेली आहे की आमचं सर्वांशी जे आहे सकारात्मक चर्चा चालू आहे. सर्व मला सहकार्य करीत आहे. एक मिनिट गोपीचंद पडळकरांसोबत मोठी गर्दी येणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे का? कसं काय? बघा, मी परत आपल्याला तीच उत्तर देतोय की आमची सर्वबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहात आणि पोलीस आपला तपासही योग्य पद्धतीने करत आहात. सध्या तरी देखील कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये, कोणाच्याही मनामध्ये ताणतणावाची परिस्थिती होऊ नये, त्यासाठी आम्ही इथे मनुष्यबळ पण आमच्याकडे आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतोय की त्यांनी शांतपणे ही परिस्थिती हाताळली पाहिजे आणि पोलिसांच्या प्रशासनाचा सहकार्य केलं. सर, दोघांमध्ये काही संभाषण झालंय असं कॉल रेकॉर्ड तुम्ही पाहिले गेले असं कळते आणि जे गुन्हेगार आहेत ते हॅबिच्युअल आहेत का, त्या संदर्भात काय सांगा, त्यांची पार्श्वभूमी काय सांगा? सध्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड गुन्हेगाराची पार्श्वभूमीचा उल्लेख कुठे नाही, परंतु जे आपण काही तकनिकी पुरावे जे एकमेकाच्या संपर्कात राहणारे जे आहे त्याबाबत मी आता आपल्याला एक्सपर्ट कमेंट देऊ शकत नाही. त्याच्याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे की त्यांचा आपसात जरी ओळख होती किंवा आपसात कॉन्टॅक्ट होत होता, त्याबाबतचा पुढील तपास आमचा चालू आहे. साधारणपणे पोलिसांनी आतापर्यंत कशा पद्धतीने ट्रॅकिंग केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगा? कुठल्या दिशेनं गेले असतील असं? गोपनीय यंत्रणाने सुद्धा केला आहे आणि लोकल मशिनरीने सुद्धा केला आहे आणि तकनिकी यंत्राचा वापर सुद्धा केला गेला आहे. सर, कधीपर्यंत हे आरोपी सापडण्याची शक्यता आहे? कारण आरोपी लवकर ते लवकर ताब्यात. सर, उद्या शिवजयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे असं होते त्याला थोडंसं धार्मिक रंग दिला जातो, त्याबद्दल त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे आणि ते प्रत्येकाला आम्ही भेटून हे समजून सांगितलेलं आहे की नेमका गुन्ह्याचा सबूत काय आहे, त्याचे तपास काय काय झालेला आहे, पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, ही सगळी माहिती आम्ही वेळोवेळी काल रात्रीपासून सर्वांना देत आहोत आणि ती समजून पण घेतला गेला आहे आणि त्याच्यात आम्हाला सहकार्य पण भेटत आहे. सर, पडळकर म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय, ते तुमच्या वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले आहेत. तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? कारण उद्या शिवजयंती आहे ना, आज हा सगळा जो माहोल आहे तो तयार करण्यात आल्याचं बोललं जातं आहे विरोधकाकडून. हो, पण मला वाटतं की आपण आता गुन्हे तपास, गुन्ह्याची काय परिस्थिती आहे याबाबत चर्चा करतो. हा फोन किती आले काय हे काही इंटरनल आमचे कम्युनिकेशन सगळे असतात, पण मला असं वाटते की सर्व गोष्टीवर कमेंट करणे सध्या योग्य नाही. सर, स्थानिक लोकांकडून मागणी केली जाते की त्याच्यामध्ये 2 आरोपींवर आपण गुन्हा दाखल केला, आणखी काही ज्यांनी त्यांना पाठीशी घातली किंवा ज्यांनी प्रवृत्त केली या गोष्टी करा त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. या संदर्भात सध्या जे FIR चा कंटेंट समोर आहे, FIR आता पण माझ्या समोर आहे, त्यामध्ये 2 आरोपीचे नाव आहेत. तरी देखील जरी आम्हाला कोणी
कुणाकडूनही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, त्याचे मध्ये सुद्धा आम्ही पुढील तपास करीत आहोत. जर कोणाचा सहभाग असेल तर नक्की त्यांना त्या गुन्ह्यामध्ये ते समावेश होईल, पण त्यासाठी ते चौकशी आणि तपासाचा मुद्दा आहे. हिंदी हिंदी